वीरांगना रानी अवंतीबाई लोधी की जयंती निमित्त यहाँ आयोजक लोधी भैया बंधु और सभी समाज को मेरो नमस्कार। वीरांगना रानी अवंतिका बाई की, रानी अवंतिका बाई की। और इसी कार्यक्रम में हम सभी को आशीर्वाद देने यहाँ पधारे श्रद्धेय श्री कंठानंद स्वामी महाराज जी, जिन्होंने इस लोधी समाज सांस्कृतिक मेले का आयोजन किया। ऐसे हमारे मित्र सम्मान्य राम जी खरपुरिया, डॉक्टर जगन्नाथ जी मुरोडिया, हमारे भाई किशोर जी कुमेरिया, रतनलाल जी कुमेरिया, यहाँ पर उपस्थित सभी सम्मान्य मंडली, अजय जी बासेवार, खरपुरिया जी, अमोल जी नौकरिया, दीनदयाल जी मुरोडिया, सभी सन्मान्य लोधी समाज के प्रतिष्ठित मंडळी, इथे आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले समीर जी उमप, संदीप जी सरोजे, सतीश जी रेवतकर, दिलीप जी तिजारे, प्रवीण जी लोहे, मोठ्या आस्थेने या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आमचे सर्व लोधी समाजाचे बांधव आणि मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित असलेल्या भगिनी, मला माहिती आहे खूप वेळ झाला आहे, भूकाही लागल्या आहे, तर जास्ती वेळ मी तुमचा घेणार नाही, पण अतिशय चांगला असा उपक्रम राम खरपुरिया त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केल्याबद्दल आपण सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजून स्वागत केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे। लोधी समाज हा या देशातला अतिशय प्रमुख समाजापैकी एक आहे आणि सातत्याने या समाजाला दिशा दाखवण्याच्या दृष्टीने विविध महामानवांनी याचं काम कार्य सातत्याने कित्येक दशकापासून शतकांपासून केलं आहे आणि एक अलौकिक अशी जीवनाची शैली असेल, खानपान असेल, त्यांच्या बोलीभाषा असेल, त्या सर्वांमध्ये असलेली जी विभिन्नता आहे, एक ते वेगळेपण आहे, त्याला कायमस्वरूपी ठेवण्याच्या दृष्टीने अशा प्रकारचे मेळावे हे नक्कीच आपल्या समाजाच्या माध्यमातून घेण्यात जे आले आहेत, त्याचं देखील इथे जेवढं कौतुक करावं तेवढं खऱ्या अर्थाने कमी आहे। तरी कोशिश यही रहनी चाहिए कि हमारी बोली भाषा, हमारे खान पान का तरीका, हमारे पहनावे का तरीका, हमारे नाच गाने का तरीका, ये हमारे आगे आने वाले आगे की पीढ़ी तक पहुँचे और इसलिए इस तरीके का आयोजन ये निश्चित तौर पे लोधी समाज के इन सभी चीज़ों को आगे ले जाने के लिए कार्य तत्पर रहेगा। यहाँ पे स्वामी जी ने बात कही, 26 मई 2014 को एक अलौकिक ऐसा इंसान हमारे देश को मिला और मोदी जी के नेतृत्व में आज भारत वर्ष एक चलत गति से आगे बढ़ रहा है। कल भी उन्होंने अपने स्वतंत्रता दिवस के 15 अगस्त के भाषण में लाल किले के प्राचीर से कहा कि जिस तरीके से स्वतंत्रता पाने के लिए सभी हमारे स्वतंत्रता संग्राम सैनिक ये लगन से और बहुत ताकत के साथ भिड़े थे, उसी तर्ज पर आने वाले सालों में हमें हमारे भारतवर्ष को समृद्ध बनाने के लिए हर कोई समाज के हर व्यक्ति ने अपने आप को, देश को समृद्ध बनाने के लिए पुरजोर कोशिश करनी चाहिए। और इसी में लोधी समाज का भी प्रमुख अंग है और खास करके मैं पार्टी की बात नहीं करना चाहूँगा, पर यही भारतीय जनता पार्टी है जिन्होंने उत्तर प्रदेश जैसे महाकाय राज्य में कल्याण सिंह जी को नेतृत्व की धुरा देके लोधी समाज को न्याय देने का काम किया। ये वही भारतीय जनता पार्टी है जिसने उमा भारती को मध्य प्रदेश की राज्य की महिला मुख्यमंत्री बना के इस लोधी समाज को न्याय देने का काम किया। और चरण सिंह जी कह रहे थे, निश्चित तौर पे उनके और मेरे चुन के आने के पीछे अगर प्रमुख भूमिका किसी समाज ने निभाई होगी तो वो लोधी समाज ने निभाई है। ये कहने से भी हम हमारे सावनेर में भी भारी पैमाने पे लोधी समाज है, काटोल विधानसभा क्षेत्र में भी है, और वो ऐसे इस भारतीय जनता पार्टी के साथ उन्होंने दी और भारतीय जनता पार्टी ने भी
महाराष्ट्र राज्य में ओबीसी की जो जाति की सूची है उसमें लोधी समाज का समावेश किया। हमने कोशिश की, राम खरपुरिया जी भी तभी हमारे साथ सहभागी थे। ओबीसी कमीशन जो देश का है उसमें हमने महाराष्ट्र से लोधी समाज को देश के लेवल पे ओबीसी की सूची में लाने के लिए प्रस्ताव पारित करके भेजा है। हम पुरजोर कोशिश करेंगे कि आने वाले दिनों में समूचे देश में ओबी समाज के सभी हमारे युवाओं को, युवतियों को ओबीसी के दाखिले, ओबीसी के सूची में लाके उनको शिक्षा के क्षेत्र में, नौकरी के क्षेत्र में जिस तरीके से महाराष्ट्र में प्राधान्य मिलता है उसी तरीके से देश की पूरी सूची में उनको प्राधान्य और रिजर्वेशन मिलने के लिए हम निश्चित तौर पे कोशिश करेंगे। आज किशोर जी कुमेरिया जैसा हमारे इस क्षेत्र का व्यक्ति लोधी समाज का प्रतिनिधित्व करते हुए उपराजधानी जैसे नागपुर का उपमहापौर बना, उसमें भी भाजपा शिवसेना साथ में थी। तो हर तर्ज पर लोधी समाज के लोगों को आगे लाने का काम हम निश्चित तौर पे करेंगे। यह मैं आपको आज कहना चाहूंगा, ज्यादा आपका वक्त न लेते हुए आप सभी को इस तर्ज की हमने भी एक कोशिश की थी। ठाकूर साहेबाला आठवत असेल का, समीर संदीप होता तेव्हा काटोल फेस्टिवल हम मनाते थे जब यहाँ से हम विधायक थे। तिथे लोधी समाजाचा मोठा असा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आपण पूर्ण 2 दिवसाचा घेतला होता। त्याच पद्धतीने विभिन्न अतिशय वेगळे असे समाज आपल्या काटोल विधानसभेत असतात। रघवी समाज असेल, भोयर पवार समाज असेल, अशा सर्व समाजांना एकत्रित येऊन आपल्याला समोर जाण्याच्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करायचे आहे। आज ठाकूर साहेबांच्या माध्यमातून काटोल विधानसभा क्षेत्रामध्ये विकासाच्या गतीला नवीन चालना देण्याचं काम आहे आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्याच्या हिताचं, या भागातील बेरोजगारी कमी करण्याच्या दृष्टीने आणि संपूर्ण गावांमध्ये, शहरांमध्ये एक विकासाची नवीन गंगा त्यांच्या नेतृत्वामध्ये नक्कीच येते आहे। ह्याच बाजूच्या भारसिंगीमध्ये आमचा शेवटचा मेळावा त्या निमित्ताने झाला होता। ते भाषण सगळीकडे गाजलं होतं, पण आपण दोघंही आमदार झालो। त्यामागे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची नक्कीच आम्हाला फायदा झाला आणि आम्ही मिळून या संपूर्ण परिसराचा, या भागाचा अतिशय चांगल्या रीतीने विकास करू असं आजच्या दिवशी सांगू इच्छितो। इथे नाशिकवरून स्वामी कंठानंदजी आले, त्यांनी अतिशय चांगले मोलाचे बोल हे आपल्या सर्वांना सांगितलेले आहे आणि ठाकूर साहेबांनी देखील त्याचा हे केला की कुठंतरी लोधी समाजाचे तरुण पोरं हे व्यसनाच्या आहारी जाताना आपण काही वर्षापूर्वी पाहिलेले होते। जी कमी आपल्यामध्ये होती त्याच्यावर आज संपूर्ण लोधी समाजाने विजय मिळवलाय। नशेपासून, व्यसनापासून दूर गेलेला समाज हा जर कोणता पाहायचा असेल तर आपला लोधी समाज। आता ते संत्री नाही पे, आता ते मोसंबी लावते आणि चांगले असे मोसंबीचे कास्तकार लोधी समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आणि म्हणून शेतीच्या माध्यमातून, राम खरपुऱ्याच्या सारख्या व्यवसायांच्या माध्यमातून, उद्योगाच्या माध्यमातून एक नवीन उद्यमशीलता ही आपल्या लोधी समाजामध्ये आलेली आहे। त्याचं देखील आजच्या दिवशी भरभरून कौतुक होत आहे। मला माहिती आहे का, तुम्ही जे लोक मेरिटमध्ये आले, जे लोक चांगल्या नोकरीवर लागले, अशा सर्वांचा सत्कार करून बाकीच्या लोकांना आदर्श देण्याचं काम करताय आणि म्हणून विशेष कौतुक आपल्या या आजच्या आयोजनाचं आम्ही करतो। आणि परत एकदा सर्व लोधी समाजाला ह्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देत मी आपली रजा घेतो। सर्वांचं खूप खूप धन्यवाद।